बार्शी येथील तहसील समोर 31/1/2024 वार बुधवार बार्शी वकील संघ बार्शी यांच्या वतीने 3 दिवसापासून साखळी उपोषण सुरू। ॲडव्होकेट आढाव दाम्पत्य राणा राहुरी जिल्हा अहमदनगर यांचे अपहरण करून निर्घुण खून केल्यामुळे जाहीर निषेध करण्यासाठी साखळी उपोषण सुरू। वकील संरक्षण कायदा विधेयक त्वरित पास करण्याबाबत प्रतिनिधी राहुल गुरव DR न्यूज। तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 96 89 32 25 03। चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी। नमस्कार, प्रतिनिधी राहुल गुरव। बार्शीमध्ये तहसील समोर वकील संघाचं उपोषण चालू आहे। ते उपोषण 3 दिवसापासून चालू आहे। तर ते उपोषण काय आहे आणि कशा त्यांच्या मागण्या आहेत, प्रथम त्यांचं आपण नाव घेऊ। नाव सांगा। मला सांगा सर, हे उपोषण तुमचं कशासाठी आणि काय आहे? याच्यामध्ये राहुरी गावामध्ये आढाव 2 दाम्पत्य होते, पती पत्नी। त्यांच्याच पक्षकारांनी त्यांना गोड बोलून म्हणजे पिशव्यात मेणकाच्या पिशव्यात नड्याला बांधून तोंडाला बांधून त्यांना म्हणजे त्यांचा श्वासोच्छ्वास बंद पडावं असं निर्घुण हत्या केलेली आहे। आणि हत्या करून त्यांचं तिथंच स्मशानभूमीमध्ये तिथल्या विहिरीमध्ये त्यांना दगड बांधून तिथं त्यांना टाकलेलं आहे विहिरीमध्ये। असे त्यांचं हत्या केलेली आहे त्यांच्याच पक्षकारांनी। त्याच्या निषेधार्थ आणि पुन्हा परत अशी घटना होऊ नये म्हणून आम्ही सरकारला जाग यावी म्हणून आम्ही ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास व्हावं म्हणून हे साखळी उपोषण ठेवलेलं आहे। त्याची FIR दाखल झालेली आहे का, की त्याची काही प्रूफ मिळालेलं आहे का? नाही, FIR दाखल झालेले आहे, दाखल झालेले आणि त्याचे आरोपी सुद्धा ते त्यांना पोलिसांनी त्याला अरेस्ट केलंय। तुमच्या मागण्या काय आहेत सर? आता आमची सध्या मागणी सर, वकिलांचा प्रोटेक्शन म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे केंद्राने पास केलं पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये वकील मंडळांनी हे उपोषण असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी ठेवलेलं आहे, मोर्चे काढलेले आहेत। त्याच्यासाठी आम्ही हे ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास करण्यासाठी आम्ही उपोषण ठेवलेलं आहे। वकील तुमचं नाव? मी ॲडव्होकेट। आज किती दिवसापासून तुम्ही उपोषण करताय? आम्ही आता हे दुसऱ्या दिवसाचं उपोषण आहे आमचं। आता पहिलं आम्ही आमचं बारचं जे वकील आमचं कामकाज आहे आम्ही बंद ठेवलेलं होतं। आजही आम्ही फ्रान्सचे सगळे कामकाज ते बंद ठेवलेलं आहे आणि आम्ही उपोषणसाठी आता 2 दिवस झालेले। हे उपोषण कशा पद्धतीचं? आता उपोषण आमचं हे सगळी पद्धतीचं उपोषण सगळ्यात ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आम्हाला फक्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ॲडव्होकेट लोकांनी जागरूक होण्यासाठी आणि त्यांना प्रोटेक्शन मिळण्यासाठी। तुम्हाला पाठिंबा कोणा झाला की पाठिंबा वकील संघाचं? आमचं महाराष्ट्र बार असोसिएशन आहे, परत गोवा बार असोसिएशन आहे आणि केंद्राला हे दिलेलं आहे, लेटर दिलेलं आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन पास व्हावं म्हणून। आम्हाला पूर्ण बार असोसिएशनचा पूर्ण पाठिंबा आहे। आता या ठिकाणी तुम्ही उपोषण 2 दिवसाला करताय, बरोबर? या ठिकाणी अजून कोणी भेट दिलेली आहे? आता तहसीलदार साहेब आलेले आहेत, त्यांनी बी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आम्ही तुमचं काय आहे ते म्हणणं तुम्हाला पाठवतो का त्याच्यावर काय विचार केला? विचार केला नाही, त्याचा विचार चालवायचा आहे आणि त्याचा विचार म्हणजे पूर्ण ते केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं ते मनावर घेतलेलं आहे। आणि आमचे जे महाराष्ट्र बार असोसिएशन आहे आणि गोवा बार असोसिएशन आहे यांनी पूर्ण ते केंद्राला जागृत करण्यासाठी ते त्यांना त्यांचं निवेदन ते पूर्ण प्रेशर त्यांना आणलेलं आहे त्यांच्यावर। थोडक्यात वकिली संघाचं तुमचं असं म्हणणं की तुम्ही पुढे असा प्रकार घडू नये, जर घडला तर त्याला नाही, त्याला ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मार्फत त्याला शिक्षा होईल त्याला, बरोबर? म्हणजे पुढे तुम्ही वकिलामार्फत असे खोटे कुठले आरोप करू नये आणि वकिलांना कुठे धोका होऊ नये, त्यांच्या जीविताला धोका होऊ नये, क्लायंटकडून धोका होऊ नये किंवा इतर लोकांकडून। कारण की ह्या वकिली पेशामध्ये फौजदारी मॅटर चालवणारे, सिव्हिल मॅटर चालवणारे ॲडव्होकेट असतात, त्याच्यामध्ये त्यांचे संबंध गुन्हेगाराशी येतात, त्यांचा सल्ला कायद्याचा त्यांनी घ्यायला येतात। त्याच्यामधनं कुणाची जर त्याच्यामध्ये काही हे असेल, वैर दावा असेल, त्याचा ॲडव्होकेट लोकांना परिणाम होऊ नये त्याच्यासाठी आम्हाला ॲडव्होकेट प्रोटेक्शन खूप गरजेचं आहे। राहुरीच्या जो जे आढाव दाम्पत्य होतं, वकील आणि तिची पत्नी होती, त्यांची निर्घुण हत्या काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे। तर आता तो तपास जो आहे तर सदर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर पोलिसांवर वाढता दबाव आहे आणि त्या प्रकरणाचा तपास हा CID कडे वर्ग करण्यात आलेला आहे। याच्यातला म्हणजे या उपोषणाचा मूळ गाभा असा आहे की सातत्याने आजकाल सर्वच क्षेत्रामध्ये
नागरिकांचा संयम संपत चाललेला आहे. मला आत्ताच पाहिजे, उद्याच निकाल पाहिजे, ह्या ज्या घटना घडू लागलेल्या आहेत त्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही. बरोबर. बार्शी तालुक्यामध्ये विचार केला तर आज 3 तालुक्यांचं काम या ठिकाणी आहे. बरोबर. तेवढ्या न्यायाधीशांची सोय इथं नाही, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तेवढ्या काही सोयीसुविधा असतात त्या नसल्या कारणामुळं जसं एखादं समजा एस.टी. स्थानक आहे, कमी गाड्या असतील तर गोंधळ होणारच आहे. त्या पद्धतीनं तो जो राग आहे ह्या सगळ्या व्यवस्थेचा याला वकिलांना सामोरं जावं लागतं. बरोबर. लॉकडाऊन झालं तरी लॉकडाऊन संपणार कधी, आमचं प्रकरण का लांबलं एक नाही. बरोबर. म्हणजे ह्या जे काही ज्या सामाजिक इतर समस्या असतात राजकीय त्याचा जाब हा वकिलांना विचारला जातो. वकील, पत्रकार, डॉक्टर, राजकीय व्यक्ती असतील हे सगळे हे आपल्या संविधानाची घटनेचे एक मूलभूत स्तंभ, आधारस्तंभ आहे. वकील हे मित्र असतात, वकील हे तुमचे प्रतिनिधी असतात, वकील हे तुमच्यासाठी संघर्ष करतात, ते लढतात. आता वकिलांची लढाई ही बौद्धिक स्वरूपाची असते. वकील म्हणजे काही हातात तलवार घेऊन लढत नसतो, तर त्याची लढाई ही त्या एक शिस्तबद्ध पद्धतीनं न्यायाधीशांसमोर युक्तिवाद असेल, अभ्यास असेल, त्याला सहकार्य संबंधित लोकांनी केलं पाहिजे. काही प्रकरणं मागं पुढं होतात, त्याला सिस्टीमचा जो रोष आहे हा जो वकिलांवर निघतो आणि पुरावे असतील तर त्याच्यासाठी हा जो अनावश्यक राग हा जो विनाकारण वकिलांवर काढला जातो, तर त्याच्यासाठी जर वकिलांना जर संरक्षण नसेल तर हे न्यायव्यवस्थेचं एक चाक हे व्यवस्थित काम करू शकणार नाही. परिणामी संपूर्ण न्यायव्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो. आणि त्याच्यामुळं वकील हा जसा पोलीस आणि वकील एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, तर सगळ्या ह्या अथॉरिटींना संरक्षण आहे, वकिलांना नाही. आणि जर वकिलांच्या संरक्षणासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल जर पास झालं आणि त्याच्याबद्दल काही तरतुदी झाल्या तर एक व्यवस्थित कामकाज या व्यवस्थेचं हे चालू शकतं. आणि म्हणून ते बिल लवकरात लवकर पास व्हावं, अशा घटना पुन्हा घडू नये. महाराष्ट्रामध्ये सध्या असंख्य प्रकारच्या घटना या रोज दैनंदिन घडू लागलेल्या आहेत, त्यामुळे कामकाज करणं अशक्य झालेलं आहे. आणि म्हणून सरकारवर दबाव हा आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष काही सदस्य यांनी आता आझाद मैदानाला देखील मोर्चा या ठिकाणी होणार आहे. गावोगावी वकिलांचे मोर्चे निघत आहेत, कारण कामकाज करणं असंही अशक्य झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं बार्शी वकील संघानं देखील आमचे अध्यक्ष काकासाहेब गुंड आहेत सध्या, उपाध्यक्ष आमचे गलांडे वकील आहेत, सर्व सदस्य त्यांच्या पाठीचे आहेत. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला साखळी उपोषणाचा. प्रांत अधिकाऱ्यांसमोर त्या कामामध्ये आम्ही अलिप्त राहणार आहोत. जोपर्यंत या वकिलांच्या वेदनेची दखल घेतली जात नाही तोपर्यंत काम करण्याचा अर्थ नाही. आणि त्याच्यासाठी आम्ही आता हे अन्य मार्गाने महाराष्ट्र शासनाकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा आम्ही करत राहतो. जितकं कामकाज चांगलं चाललं तर लोकांचीही कामं चांगली होती. म्हणजे शासनही या व्यवस्थेकडे लक्ष देईल, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल. आणि त्याच्यामुळे या उपोषणाची आता नितांत गरज असल्यामुळे आम्ही नाईलाजाने बार्शी वकील संघ आज आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. वकील संघ बार्शी यामध्ये डॉक्टर कपिल कोरगे हे आपल्याशी संपर्क साधणार आहेत. आज आम्ही बार्शीमध्ये आलो असता बार्शी वकील संघ यांनी साखळी उपोषण ठेवलं. आणि राहुरीला जी काही घटना घडलेली आहे, ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि ॲडव्होकेट मनीषा आडाव यांची पक्षकाराने यांचा खंडणीसाठी निर्गुण खून केला. आणि मी स्वतः डॉक्टर आहे, आम्हाला शासनाचा आम्हाला सिक्युरिटी आहे, तसेच अजून पत्रकारांना सिक्युरिटी आहे. तसंच जो गुन्हेगाराची पहिली पायरी असते की वकील लावणे. त्या वकिलाला जर संरक्षण नसेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आमची वैराग सकल मराठा समाजातर्फे आमची एक मागणी राहील शासनाला की वकील संरक्षण कायदा आणि त्यांचं विधेयक त्वरित पास करण्यात यावं. आणि हे कुणी हे ज्या पक्षकाराने केलेलं आहे आम्ही त्या पक्षकाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आमचा वैराग सकल मराठा समाजाचा
एक मराठा आंदोलक म्हणून आम्ही बार्शी वकील संघाला आमचा जाहीर पाठिंबा देतो. 25/1/2024 रोजी जो राहुरी या ठिकाणी वकील दाम्पत्याचा त्यांच्याच पक्षकारांनी खून केला, तर त्या निषेधार्थ मी वकील संघ त्यांची जी मागणी आहे त्यासाठी तर त्यांना पाठिंबा देतो आणि तो ज्यांनी खून केला त्याचा निषेध व्यक्त करून त्याला शासनाने किंवा कठोर कारवाई करावी त्याच्यावर ही विनंती करतो. आज आपण सर्वजण या ठिकाणी आढाव दाम्पत्यावर जी आपत्ती कोसळलेली आहे त्याच्या दुःखात आपण सहभागी होण्यासाठी इथं जमलेलो आहोत. त्याचबरोबर आढाव दाम्पत्य हे वकील होते आणि आपण सगळे वकील आहात. आपल्यावर जी त्यांच्यावर जे प्रसंग उपस्थित झालेला आहे तो आपल्यावर होऊ शकतो. यासाठी सगळ्यांनी एकजुटीनं या अन्यायाविरुद्ध उठाव करण्याची गरज निर्माण सध्या झालेली आहे. सगळ्या प्रत्येक फील्डमध्ये डॉक्टर असो, बाकीचे कुठले अधिकारी असो, यांना पत्रकार असो, यांना सुद्धा संरक्षण आहे कायद्यात. आणि वकील हा प्रत्येक माणसाचं संरक्षण करतो आहे, त्यांना मात्र संरक्षण नाही. ही दुःखाची बाब आहे आणि त्यासाठी ही साखळी उपोषण जी बार्शी वकील संघाने चालू केलेलं आहे त्यात मी सुद्धा पूर्णपणे सहभागी आहे आणि सगळ्यांनी आपण सहभागी व्हावं आणि कायदा पारित होणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी पाठिंबा द्यावा आणि त्या आढाव कुटुंबावर जी दुःखाची घटना घडली आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. एवढं बोलून 2 शब्द